नमस्कारम करोमी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवोदय गुरु या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. तसेच प्ले स्टोअर वरील नवोदय गुरु या ऍप्लिकेशनवर सुद्धा हार्दिक स्वागत. आणि 5वी नवोदयची परीक्षा 3 दिवसावर आलेली आहे. आज आहे 14 जानेवारी है ना, किंवा आजच्याला पकडून 4 दिवस, 14, 15, 16, 17, 4 दिवस. 18 जानेवारीला परीक्षा आहे. वार आहे शनिवार. वेळ आहे 11:30 ते 1:30. रिपोर्टिंग टाइम आहे 10:30 वाजता. सकाळी 10:30 वाजता तुम्हाला जे सेंटर आहे त्या सेंटरवर जायचंय आणि सगळ्यांनी नियम पाळायचे. काही जण शाळा जवळ आहे म्हणून 11:30ला पेपर आहे, 11:15ला, असं मी 2 वर्षाखाली एक हुशार विद्यार्थिनी होती, 11:30ला पेपर आहे म्हणून म्हणली घराच्या मागे शाळा आहे ना, आणि गेली 11:20ला. अरे बापा दिदी, तू गेलीस 11:20ला, मग तिथं तुला सगळं भरावं लागते, उत्तर तालिका, रोल नंबर भरावं लागते, हे का नाही, जिल्ह्याचा कोड भरावं लागते, सगळं भरावं लागते, सह्या करावं लागतात 1-2. तर सूचनाला 11:15 वाजता पेपर देतात, ते सूचना वाचायला. ठीक आहे, शाळेवर पेपर मिळते आपल्याला. तर 10:30 वाजता करेक्ट पोहोचायचं. लांब सेंटर असं तर घरून 9लाच निघ, है ना, डब्बा न्यायचा, तिथं जाऊन खाय, है ना भाऊ. आणि पेपर रिलॅक्स सोडवायचा, है ना. रोलिंग पेजन्या, कंपास पेटीन्या, सोबत आकृत्यांसाठी रोरिटो कंपनीच्या 2-3 बॉलपेनच्या. ठीक आहे. बरं, ह्याचा व्हिडिओ नंतर बनवतो. पहिल्यांदा काय करायचं नेमकं, ठीक आहे, ह्या 2-3 दिवसात नेमका अभ्यास कसा करायचा लक्षात ठेवा. आयटीची गोष्ट सांगायची झाली, बुद्धिमत्तेची 50 पैकी 50च गुण मिळवायचे तुम्हाला, है ना. आता हे 2-3 दिवस बाकी येतं, ठीक आहे. पण तरी पण 50 पैकी 50 गुण मिळवायचे. तर 2024चा आयटीचा पेपर सोडवा बुद्धिमत्तेचा, है ना. 2023चा सोडवा आयटीचा बुद्धिमत्तेचा. 2022चा सोडवा आयटीचा. कशाचा? आयटी म्हणजे इंटेलिजन्स टेस्ट. हे 2-3 पेपर सोडवा. 2024, 2023, 22 40 प्रश्नाचे पेपर सोडवा. म्हणजे 40 प्रश्न म्हणजे 50 मार्क. बरं, कुठं चुकलात, नेमकं कुठं चुकलात? वेगळ्या आकृतीवर चुकलात तर स्पेशल वेगळ्या आकृतीच्या विषयक आकृत्या बघा, 20-30 आकृत्या, 50 आकृत्या बघा. फास्ट, है ना. टेक्निकल स्टडी करा आता, है ना. अभ्यास दिमागानं लय करा, दिमाग लावून. टाइम जर भेटला 2021 बी सोडवा, है ना. मानसिक क्षमता चाचणी 2024चा बुद्धिमत्तेचा पेपर, 23चा सोडव, 22चा सोडव, 21चा सोडव. ठीक आहे. तो म्हणला नाही मला भेटणं. तर मी म्हणलं थांब, भेटतात, है का नाही, कसे भेटत नाही तर. ठीक आहे. मग मला सांगा, बुद्धिमत्ता विषय इंग्लिश मध्ये असो, उर्दू मध्ये असो, काय अडचण आहे? कोण्या बी पुस्तकावर गुगलवर टाक 2024 आयटी पेपर किंवा नवोदयचा पेपर 2024चा येते, 23चा टाक, त्याच्यात बुद्धिमत्ता सोडव फक्त, आहे ना. बुद्धिमत्ता सोडव. 22 किंवा नवनीत पुस्तकात आहे, कोणत्या एनी पुस्तकात आहे 2-3 पेपर मागायचे. ठीक आहे. बुद्धिमत्तेचे तेवढं करा. आणि जे वेगळं जाते, जे अवघड जाते, आहे ना, काल आपल्या युट्यूब चॅनलवर देखील पूर्ण बुद्धिमत्तेचे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा बघा. 40 प्रश्नाची, ज्याला समजा जे बुद्धिमत्ताच अवघड जाते, 50 पैकी 50 मार्क मिळतात. समजा 2 आकृत्या सेम दिसू लागल्या, डिव्हायडरचा वापर करा, कंपास पेटी मधल्या साधनाचा वापर करा. ठीक आहे. रेषा मोजा त्याच्या मधल्या, आहे ना. म्हणजे तुकडे जोडून आकृती बनवा. एखाद्या वेळेस आपल्याला तुकडे सेम दिसतात, डिव्हायडरचा वापर करा. लक्षात ठेवा, वाक्य लक्षात ठेवा, आहे ना. वेगळी आकृती शोधा. घटीवत, प्रतिघटीवतचा वापर करा. ही घटीवत आहे, ही घटीवत आहे, ही घटीवत आहे, प्रतिघटीवत कोणती आहे. ठीक आहे ना. बाकी काही विषय नाही. समसंबंधामध्ये पहिल्यावरून दुसरा जे संबंध दिला तसाच संबंध तिसऱ्यावरून चौथा. अनुक्रम मध्ये 1 वरून 2, सिरीज मध्ये अनुक्रम म्हणजे सिरीज, आकृतीमाला, मालिका पूर्ण करा. 1 वरून 2, 2 वरून 3, 3 वरून 4 करायचे. ठीक आहे. हे सगळं माहिती आहे. कागदाची घडी घाला, दुमडा, सगळं बघा. ठीक आहे. पण हे 2-4 पेपर सोडवा. त्याच्यानंतर तुमचा फेवरेट विषय गणित. गणिताचा नेमका अभ्यास कसा करायचा? 20 प्रश्न असतात, 25 गुण असतात, है ना. आता 25 गुण कसे मिळवायचे, है ना, ह्याच्यावर नेमकं कशावर फोकस कशावर करायचं. ठीक आहे. फोकस सगळ्यात महत्वाचं. फोकस कशावर करायचं तर भाऊ, आता काळकामयुगचे जास्त गणित म्हणजे थोडेसे बघ, अवघड 2-4 टाईप, है ना. काळकामयुगचे अवघड टाईप बघ, अवघड टाईप, है ना. डिफिकल्ट टाईप म्हणजे तुला जे माहित नाहीत ते. रेल्वेवरचे पण अवघड गणित, परिमितीवरचे बी अवघड गणित, है ना. हे 2-3. ठीक आहे. अँगल, कोणाचे पण. बाकी तुला अभ्यास झालेलाच आहे सगळा, है ना. दिदी तो अभ्यास सगळा झालेला आहे मागलचा. पण, है ना,
5-7 गणित ह्याचे किंवा आहे ना अवघड किंवा आहे ना अवघड गणित ह्याचे 10 अवघड गणित ह्याचे 9-10 ह्याचे 9-10 आणि ह्याचे 9-10 आहे ना, म्हणजे 40 गणित अवघड गणित म्हणालो मी. बाकी तर तू पेपर सोडवत 4 दिवसात 100 गुणाचे 4 पेपर तरी सोडव. 4 दिवसात 4 पेपर 100 गुणाचे सोडव आहे ना. नवोदय गुरु ऍपवर जाय, सगळे पेपर येतं, गेस्ट पेपर 10 गेस्ट पेपर ते सोडव. नाही जर त्याच्यातले प्रश्न त्या टाईपचे पडले तर पडतातच आहे ना. बघा इकडं, कारण मागलचा सगळा आढावा घेऊन नवीन अभ्यासक्रमानुसार पेपर बनवलेत भाऊ, विषय नाही. बाकी बघ इकडं, हे 40 प्रश्न करच तू. काल काम हे 10 प्रश्न अवघड कर नसता. अंतर बरोबर लांबी अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, लय सोपे करायला. अवघड टाईप म्हणायलो मी, अवघड टाईप आहे ना. काळ काम एकचे रेल्वेवरचे 9-10 परिमिती क्षेत्रफळ अवघड म्हणायलो मी. कोणाचे अवघड, ठीक आहे. हे 40 प्रश्न कर. बाकी दशांश अपूर्णांकाचं येतेच ना तुम्हाला. अपूर्णांक येते, दशांश अपूर्णांक येते, पूर्ण संख्यावर मूलभूत क्रिया येते, पहिला चॅप्टर येते संख्या आणि संख्यावर मूलभूत क्रिया, नफा तोटा सोपा येते है ना. नफा तोटा पण येते ना, आता त्याचा अभ्यास केलेलाच आहे ना. पुन्हा अजून सरलीकरण येते. बाकी एवढे काय हे नाही तर हार्ड नाही तर, पण ह्याला जास्त फोकस कर. काळ काम रेल्वेवरचे 9-10 गणित, परिमिती, कोण आणि कोणाचे प्रकार, स्तंभालेख तर येतेच ना. पण स्तंभालेखात पेन्सिल व्यवस्थित लीड पेन्सिल न्या, साधी पेन्सिल न्या सगळी, ठीक आहे. आता राहिला भाग मराठीचा, ठीक आहे भाऊ. मराठी आहे ना, तू काहीच नाही, 2दा उतारे वाच. सगळ्यात मेन मराठीचा उतारा 2दा वाच. 2दा ते 3दा उतारा वाचन कर. 2-3 वेळा उतारा वाचन जर झालं आहे ना भाऊ, काय म्हणालो, 2-3 वेळा उतारा वाचन कर. तू म्हणला आहे ना, परीक्षेला गेल्यावर तुम्हाला काय कळायले, पप्पा म्हणले, आई म्हणली की 2-3 वेळा उतारा वाच, 2 वेळा उतारा वाच, 2 वेळा उतारा वाच. आईला कुठं कळायले, पप्पाला काय मिळ लागले. अरे मिळ लाग नाही भाऊ आम्हाला, पण मार्क कमी येतात ना आहे ना. मार्क कमी आल्यावर तर मिळ लागेल ना. त्याच्यामुळं 2 वेळा तर उतारा वाच, 2 वेळा वाच. नाहीच कळाला 3 वेळा वाच. उतारा म्हणजे गोष्ट. ही गोष्ट तुम्ही तुमच्या लहान भावाला बहिणीला सांगायला असं समजायचं. उतारे म्हणजे काही लई डोक्यावर बर्डन नाही. उतारा म्हणजे काय, गोष्ट. तुम्ही 2024चे उतारे बघा, 23चे 22चे, हे 2-4 पेपरायला मागलच्या बघा, लय हार्ड आहेत का, नाही. समानार्थी शब्द एखादा येईने, ती शब्द उतार्यात असते, ती ओळ वाचायची, त्या शब्दाची ओळ वाचायची. त्याच्यावरून सुद्धा समानार्थी शब्द येतात. समजा एखादा शब्द असला आहे ना, संपुष्टात आणणे, मग ते संपुष्टात आणण्याची ओळ वाचावरी उतार्यातच असते. म्हणजे काय बापा है ना, तेव्हाच कळते. भिन्न म्हणजे काय, भिन्न या शब्दाचा अर्थ, मग ते शब्द उतार्यात असते, मग ती ओळ वाचा भिन्नची, त्याच्यावरून अर्थ कळतात आपल्याला, ठीक आहे. 2-3 वेळा उतारा वाचन कर है ना. आणि ह्या 2-4 दिवसात दररोज 4-4 पेपर सोडव है ना. मराठीचे 4 तरी पेपर सोडव, 4-5 पेपर सोडव है ना. 20-20 गुणायचे. आणि कुठं कटायले, नेमकं कुठं मार्क कटायलाय, पण जास्तीत जास्त आता कशाला बघ, सगळ्यात जास्त मी व्याकरणामध्ये म्हणतो, उतारे वाचन सगळ्यांनी केलंच असं, सगळं झालं असं, ठीक आहे. ह्याचे 4-5 पेपर सोडव. एक लक्षात ठेवा, ह्या 4 दिवसात 100 मार्काचे कमीत कमी 4 तर पेपर सोडवाच, कमीत कमी 4 पेपर, ठीक आहे. 100 गुणांचे म्हणालो मी. स्पेशल बुद्धिमत्ताचे 4 सोडवा, स्पेशल गणिताचे 4 सोडवा, स्पेशल मराठीचे 4 सोडवा. हे वेगवेगळे दुसऱ्या पुस्तकातून, वेगवेगळ्या पुस्तकातून किंवा जे संदर्भ आहे तुमच्याकडून, ठीक आहे. बघा 4 तर पेपर 100 गुणांचे एकत्र सोडवायचेच, पण 4 एक पेपर स्पेशल बुद्धिमत्ता, म्हणजे आपल्याला कळते बुद्धिमत्ता कोणता, नेमकं कुठं कटायले, ठीक आहे. आपल्याला ओव्हरऑल मार्क बघितले तर 100 पैकी 90-92 येतात, पण स्पेशल प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तर काय कळतंय, किंवा बुद्धिमत्तेमध्ये आउट ऑफ यायलेत, मराठीमध्ये बी एखादा चुकायला आणि गणितात 2-3 चुकायलेत. मग याच्यावरून कळतं की आपल्याला जास्त फोकस कोण्या धड्यावर करायचं, गणितावर जास्त करायचं का कशावर. टेक्निकल स्टडी करा, बरोबर आहे भाऊ. होतात पेपर, कसे होत नाहीत है ना, होतात, रटेच येतं, ठीक आहे. अजून मी म्हणतो विशेषण, जास्तीत जास्त विशेषण कोणते येतं, क्रियाविशेषण कोणते येतं. बाकी तुला क्रियापद येते, केवळ प्रयोग यावे येते, उभ्यानु यावे येते है ना, ह्याच्यावर जास्त अभ्यास कर. विशेषण, क्रियाविशेषण है ना. विशेषण कोणते, क्रियाविशेषण कोणते,
ह्याचा अभ्यास कर जास्त. बाकी तुला नाम येतातच, नामाचे प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम, भावाचक नाम येतात, मागलचे व्हिडिओ बघ, आहे ना. क्रियापद कोणतं आहे, सर्वनाम कोणती येतात, केवळ मी गाळणी पद्धत कशी वापरायची, क्रिया केवळ प्रयोगी येतात, अव्यय येतात, उभयान्वयी येतात, शब्दयोगी अव्यय येतात, मागलचे व्हिडिओ बघ, है ना. किंवा मराठी व्याकरण टेस्ट ऍप नवोदय गुरु ऍपवर आहेत, मराठी व्याकरणाच्या त्याच्यात व्हिडिओ आहेत सगळे. बरं, म्हणजे विशेषण आणि क्रियाविशेषण हे तुला लास्टच्या परीक्षेत एखाद्या वेळेस धोका देऊ शकते, डच्चू देऊ शकते. त्याच्याबद्दल आताच सांगायलो, जास्त अभ्यास कर, एक मार्क फिक्स. ठीक आहे, तर अशी रूपरेषा करा. ठीक आहे वागो. आणि रात्री 8 वाजता आपल्या नवोदय गुरु या युट्यूब चॅनलवर बॅच आहे, तर जॉईन व्हा. ठीक आहे, धन्यवाद. नक्कीच 100 पैकी 100 गुण मिळतात अशी मी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब